आता महा-टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडलेली होती। मात्र त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली। आता ही परीक्षा 21 जूनला होणार आहे। त्यामुळे महा-टीईटी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलाय। नीट यूजी आणि महा-टीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र ही एकच येत असल्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महा-टीईटी परीक्षा ही सुरळीतपणे पार पडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेता तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। यामुळे टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे। हडपसरच्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी एका संशयिताला नागपुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। शिवाजी राठोड असं आरोपीचं नाव असून नागपूर रेल्वे स्थानकातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। पण आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। उपचारासाठी पैसे नसल्याने आरोपीने ही बॉम्ब सदृश वस्तू अवघ्या 400 रुपयामध्ये बनवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामध्ये कोणतीही स्फोटकं नव्हती। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बॉम्बची भीती दाखवून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते। तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे। हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधात ही पुरवणी चार्जशीट दाखल झाली आहे। पुणे पोलिसांनी अखेर दिग्विजय पाटील याच्यावरही आरोप निश्चित केले। शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप लावला। पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं। अखेर तपासाअंती पुरवणी आरोपपत्रात दिग्विजय पाटील याला देखील क्रमांक 2चा आरोपी बनवलंय। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार असून दस्तावर्ती कंपनीतर्फे त्यांचीच सही आढळून आली आहे। म्हणूनच पुणे पोलिसांनी अखेर त्यांच्यावरती देखील दोषारोप ठेवलेत। 272 पानांचं हे पुरवणी आरोपपत्र आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथ तयार करण्यात येतोय। या अंतर्गत परिसरामधील घाटाची दुरुस्ती आणि विविध विकास कामं करण्यासाठी 16 मे ते 16 जुलैपर्यंत रामकुंड परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलाय। यामुळे रामकुंडात होणाऱ्या धार्मिक विधीवरती परिणाम होणार असून भाविकांची गैरसोय होणार आहे। त्यामुळे पुरोहित संघाने यावरती नाराजी व्यक्त केलेली असून मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलंय। महापालिका प्रशासनाने रामकुंडाऐवजी यशवंतराव महाराज पटांगण, भाजी पटांगणावरती धार्मिक विधी करण्याच्या सूचना करण्यात आल्या। मात्र रामकुंडावरती दररोज हजारो भाविक धार्मिक विधीसाठी येत असल्यामुळे शासनाने दखल घेण्याची मागणी करण्यात येते। मध्य प्रदेशातल्या धार मंदिर मशीद वादावरती मोठा निर्णय घेण्यात आलाय। धार मोजशाळा ही मंदिराचीच जागा असल्याचा निर्णय मध्य प्रदेश हायकोर्टाने दिलाय। परमार वंशाच्या राजा भोजच्या काळामध्ये हे शिक्षणाचं केंद्र असल्याचा निर्वाळा करण्यात आलाय। ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये एक संरक्षित स्मारक असल्याचं कोर्टाने मान्य केलंय। न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला आपलं संवर्धनाचं कार्य सुरू ठेवण्याचे निर्देशही दिलेत। आज भोजशाला के केस में ऑनरेबल इंदौर हाईकोर्ट का बहुत ही ऐतिहासिक फैसला आया है, जिसमें ऑनरेबल इंदौर हाईकोर्ट ने जो एएसआई का 7 अप्रैल 2003 का ऑर्डर है उसको पार्शियली क्वैश किया है और हिंदू समाज के लोगों को वहां पे पूजा पाठ का अधिकार दिया है। कोर्ट ने भोजशाला कॉम्प्लेक्स को राजा भोज का माना है, एक सरस्वती स्कूल माना है लर्निंग का। जो एएसआई का ऑर्डर था 7 अप्रैल 2003 का, जो यहाँ पे नमाज की अनुमति देता था, उसको कोर्ट ने सिरे से खारिज कर दिया है। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावरती आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज पंतप्रधान मोदी नेदरलँडला पोहोचलेत। नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं। नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत। तर काल पंतप्रधान मोदींनी यूएईचा दौरा केलाय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.